ओके सो ऑल सेट. शाब्बास. नमस्कार, राम राम, जय हिंद. ओके, आज आपण स्टार्ट करूया 10 टॉपिक फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया. गाईज, आपण 9 टॉपिक ऑलरेडी डिस्कस केले आहेत, रिव्हिजन केली आहे एकदम. होप सो तुम्ही लोकांनी सर्व व्हिडिओ पाहिले असतील. आज आपण 10 टॉपिक बघूया. फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया. पहिली गोष्ट, फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया खूप लहान टॉपिक आहे आणि एवढा काय हार्ड नाही, खूप इझी आहे, स्कोरिंग सुद्धा आहे. ओके, सो मी कमी टाइम मध्ये पूर्ण रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करतो. ओके गाईज, शाबास. काहीच आपण बघितलं असेल की आपलं जे इंडिपेंडन्स आहे 1947च्या पहिले आपलं काय होतं अस्तित्व, त्याच्यानंतर काय होतं आपलं अस्तित्व, 1991 पर्यंतचं काय होतं, नंतर काय होतं. गाईज, 3 फेज मध्ये आपण आपल्या इंडियाला बघू शकतो. 47च्या आधी, 47च्या नंतर, पण 1991 पर्यंत. नंतर 1991 नंतरच्या जो आपला टाइम आहे की आतापर्यंतचा खूप काही गोष्टी घडल्या गाईस. खूप काही गोष्टी आपण फेस केल्या. आपल्या इंडियाने गुलामगिरीचं राज्य होतं आधीपासून. आपल्या इंडियासारखं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, रिसोर्सेसचं मी गोष्ट करतोय. आपल्या इंडियातले जे रिसोर्सेस आहे, जी आपल्या इंडियामधली हवा माती जे पण आहे ते खूप छान आहे, म्हणून सर्वांचा डोळा आपल्या इंडियावरती होता गाईस. होप सो ती गोष्ट पास्ट आहे, त्याच्यावर डिस्कशन करणार नाहीये. तर 1947च्या अगोदर आपलं काय होतं, नंतर 1991 पर्यंतचं काय होतं, नंतर आपण कुठे आलो. ओके गाईज, आधी लोक ना एक्सपोर्ट करायला होतं ना, जास्त होतं एक्सपोर्टला एवढं इन्करेजमेंट नाही भेटायचं. जे पण आहे ते लोकल एरियामध्येच विकायचं, तिकडंच बनवायचं. म्हणजे फॉरेन ट्रेडला एवढं ते लोक इम्पोर्ट्स नाही द्यायचे. त्यामुळे आपल्याकडे फॉरेन एक्सचेंज रिझर्वचा शॉर्टेज भरपूर व्हायचे पहिले. आणि तेव्हा एवढं काय प्रायमरी होता इश्यू नव्हता. म्हणजे ते लोक ऍज अ प्रायमरी इश्यू याला समजत नव्हते फॉरेन एक्सचेंज रिझर्वला. म्हणून सर्वांनी आपल्यावर डोमिनन्स केलं गाईस. कारण तेव्हा आपण फॉरेन ट्रेड, आपण फॉरेन कंट्री सोबत कसं कट थ्रोट कॉम्पिटिशन द्यायचं होतं, एकदम तडेजोड होतं, एकदम असं कट टू कट कॉम्पिटिशन द्यायचं. तेव्हा आपण तसं नव्हतो गाईस. आपण एकदम लहान होतो ना, गरीब गाय सारखं आपण एक छोटी कंट्री होती गाईस. नंतर आपण किती पुढे डेव्हलपमेंट केली आपण. नंतर 1991च्या नंतर पण काय, 1991 मी काय बोलतो गाईस, कारण 1991 मध्ये आपल्या इंडियामध्ये एक मोठा होतो ना, एक मोठा चमत्कार चमत्कार म्हणजे बोलतो ना, एकदम प्रॉपर डिसिजन झाला. प्रॉपर डिसिजन आपल्या इंडियाने घेतला आणि खूप चांगली गोष्ट आपल्या इंडियामध्ये घडली. 1991 नंतर 92 93 94 वॉट ओके, तेव्हा आपण एलपीजी जे आहे की ते इन्व्हेंट केलं. व्हॉट इज एलपीजी? लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. त्याच्या अगोदर आपण आपल्या फॉरेनच्या कंट्री सोबत एकदम नतमस्तक होऊन झुकून वागायचो. नंतर आपण काय केलं, का असं, कारण की आपल्याकडे लोक यायची फॉरेन ट्रेड करण्यासाठी. आपण त्यांना काय करायचो, इन्करेज नाही करायचो. का, तुम्ही आमच्याकडे काय यायचं. नंतर सगळे ग्लोबल एक नेशन व्हायला पाहिजे, यासाठी त्या लोकांनी एलपीजी ही कॉन्सेप्ट आणली. म्हणजे आपली जी टेक्नॉलॉजी ती आपण बाहेर विकू शकतो, आपले जे प्रोडक्ट आहे आपण बाहेर विकू शकतो, तिथले प्रोडक्ट इथे येऊ शकतात. याने काय होणार आहे, आपल्या इंडियाचा फायदा होणार, याने आपल्या लोकांना फायदा होणार, जॉब भेटणार, आपल्याकडे नवीन नवीन प्रोडक्टची क्वालिटी भेटणार, नवीन नवीन व्हरायटी भेटणार. अरे किती काय फायदे. आणि अल्टिमेटली कोणाचा फायदा, गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू ओके काय होणार की वाढणार. समजते गाईस. हे बरेच गोष्टी तेव्हा घडल्या. नंतर आता तर आपण किती भारी एकदम बोलतो ना, एकदम चांगल्या पोझिशनला आहोत गाईज वर्ल्डच्या रँकिंगमध्ये. सर्व लोकांना इंडिया कोण आहे, इंडिया का आहे, सगळं माहिती गाईज. का, बिकॉज ऑफ डेव्हलपमेंट, बिकॉज ऑफ ग्रोथ, बिकॉज ऑफ वॉट एव्हर. ओके, यामध्ये मी कोणतं पॉलिटिकल पॉइंट इन्व्हॉल्व करत नाही गाईज. बट स्टील यू कॅन रिअलाइज की आपलं इंटरनॅशनल जे रिलेशन्स आहे की चांगले गाईज. ओके, रशिया सोबत असू किंवा युएस सोबत असू, इस्रायल सोबत असू, ते मोठ्या मोठ्या कंट्रीज आहेत, त्यासोबत आपलं रिलेशन एकदम चांगलं की स्ट्रॉंग आहे. एक्सेप्ट फ्यू कंट्रीज ज्यासोबत आपलं रिलेशन चांगलं नाही आहे. ओके, पण त्यासोबत आपण रिलेशन चांगलं मेंटेन करायचं आधीपासून प्रयत्न करत होतो आणि करत आहे. पण ते काय, त्यांच्याकडून होतं ना, एका हाताने टाळी वाजत नाही, टाळी दोन्ही साईडला भेटली तरच टाळी वाजते गाईस. काय असतं गाईस, आता काय कसं विंचू आहे ना, विंचू तो कधी होतं ना, शेपटी मारायचं, शेपटी मारल्यावर त्याचा विष आहे ना, विष आपल्या हाताला लागतो ना, आपण ओके लवकर ओके काही तासामध्ये मरू शकतो गाईस. तर विष आपला सॉरी विंचू आपला नेचर कधी सोडणार नाही. ओके गाईस, तर विंचू सोबत आपण कधी फ्रेंडशिप करू शकणार नाही. तर त्यामध्ये मी एवढं जात नाही. आपण लेट्स गेट स्टार्ट विथ फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया. आपण जे आहेत काही प्रोडक्ट इम्पोर्ट करतो, काही प्रोडक्ट एक्सपोर्ट करतो गाईस. काय एक्सपोर्ट काय इम्पोर्ट काय जास्त असलं पाहिजे, बट ऑब्वियस
एक्सपोर्ट जास्त असलं पाहिजे आणि इम्पोर्ट कमी असलं पाहिजे, वा एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्याकडे फॉरेन करन्सी येते आणि इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याकडे फॉरेन करन्सी जाते. म्हणून इंडिया काय करतो, प्रत्येक एक्सपोर्टरला मोटिवेशन पर्पजसाठी काय बोलतो, तुम्ही एक्सपोर्ट खूप करा, तुम्हाला आम्ही आपल्या इंडियामध्ये चांगलं बेनिफिट देऊ, चांगले होते ना सोयी सुविधा देऊ, तुम्हाला लोकांना आम्ही टॅक्स माफ करू, तुम्हाला लोकांना आम्ही ड्युटी जी तुम्ही पे करता ना, कस्टम ड्युटी तुम्ही ऑलरेडी भरलेली असेल, तुम्हाला ती आम्ही रिफंड करून देऊ. म्हणजे काय, आता एवढे रिस्ट्रिक्शन्स राहिलेले नाही गाईस. ओके, तर आपण पहिले काय होतो, रॉ मटेरियल आपण खूप सप्लाय करू, रॉ मटेरियल. ओके, कच्चा माल आपण एक्सपोर्ट जास्त करायचो आणि आपण मॅन्युफॅक्चर गुड्स ते आपण इम्पोर्ट करायचो. काय ओके, तो होता काही जमाना गाईस, त्यात आपण तसं डिस्कशन करणार नाही. आता दोन प्रकारचे ट्रेड असतात, एक असतं इंटरनल आणि एक असतं की एक्सटर्नल. नावामध्ये त्याचा अर्थ आहे. इंटरनल म्हणजे काय, की आपल्या घरामध्ये. ओके, आपलं घर काय, इंडिया. आपण जर इंडियामध्ये ट्रेड करतोय, महाराष्ट्र ट्रेड करते गोव्यासोबत, महाराष्ट्र ट्रेड विथ दिल्ली, महाराष्ट्र ट्रेड करतोय गुजरात सोबत, गुजरात ट्रेड करतोय राजस्थान सोबत. इंडियाच्या आतमध्येच आपण ट्रेड करतोय किंवा कोणता डील करतोय किंवा कोणता आपण अग्रीमेंट ट्रान्झॅक्शन साईन करतोय गाईज, वॉट एव्हर, त्याला बोलणार इंटरनल ट्रेड. ओके गाईज, इंटरनल ट्रेडमध्ये फॉरेन एक्सचेंज काय असतं नसतं, कारण की गुजरात असो महाराष्ट्र असो, दोन्ही ठिकाणी काय चालतं, रुपीज. आर यू गेटिंग इट? शाबास. नंतर असतं एक्सटर्नल ट्रेड आणि इंटरनल ट्रेडला दोन नाव आहे गाईज, डोमेस्टिक ट्रेड. ओके, इंटरनल ट्रेडला आणखी एक नाव काय, डोमेस्टिक. ओके, ट्रेड. शाबास. फॉरेन ट्रेडला आणखी एक नाव काय, इंटरनॅशनल ट्रेड. फॉरेन ट्रेड किंवा एक्सटर्नल ट्रेड त्याला बोलतात. एक्सटर्नल ट्रेडला आणखी एक नाव काय, इंटरनॅशनल ट्रेड गाईज. त्या एक्सटर्नल ट्रेडचे तीन फाटे फुटतात. एक म्हणजे पहिला एक्सपोर्ट ट्रेड, दुसरा म्हणजे इम्पोर्ट ट्रेड, तिसरा म्हणजे इंटरपोर्ट ट्रेड. ऐकून घ्या काय. फॉर एक्झाम्पल, आपण जपानमधून रॉ मटेरियल, इलेक्ट्रॉनिक गुड्सचं रॉ मटेरियल आपण इम्पोर्ट केला, त्याला बोलणार इम्पोर्ट ट्रेड. ओके, नीट ऐका. मग आपण काय केलं, ते हे संपलं ट्रान्झॅक्शन. दुसरं, आपण रशियाला, ओके, किंवा आपण दुबईला, ओके, किंवा आपण फिलिपिन्सला, वॉटेवर, आपण त्यांना मसाल्याचे पदार्थ विकतोय, म्हणजे आपण त्याला सप्लाय करतोय, म्हणजे आपण त्याला एक्सपोर्ट करतो, त्याला बोलणार एक्सपोर्ट ट्रेड. ओके, याच्यामध्ये एक इंडिया आणि एक बाकीची बाहेरची कंट्री असली पाहिजे. समजते गाईस, तेव्हाच त्याला बोलणार एक्सटर्नल ट्रेड. ओके, कारण एक्सटर्नल ट्रेड मध्ये एक इंडिया म्हणजे आपली होम कंट्री आणि एक फॉरेन कंट्री असली पाहिजे. तिसरं एक्झाम्पल समजलं, पहिले जपानमधून आपण इलेक्ट्रॉनिक गुड्सचं रॉ मटेरियल इम्पोर्ट केलं, त्याला बोलणार इम्पोर्ट ट्रेड. नंतर आपण रशियाला आपण मसाल्याचे पदार्थ एक्सपोर्ट केलं, त्याला बोलणार एक्सपोर्ट ट्रेड. आता इंटरपोर्ट काय असतं ऐकून घ्या. आपण जपानमधून इलेक्ट्रॉनिक गुड्सचं रॉ मटेरियल आपण काय केलं, इम्पोर्ट केलं आणि आपण इंडियामध्ये त्याला इन्स्टॉल केलं, फिनिश केलं. म्हणजे आपण ॲज इट इज गुड्स जपानमधून नाही मागवले, आपण काही गुड्स जपानमधून मागवले रॉ मटेरियल, काही आपण मागवले चायनामधून. ओके, एक्झाम्पल आहे का. मग ते सगळे रॉ मटेरियल आपण एकत्र केले आणि आपल्या इंडियामध्ये इन्स्टॉल केले आणि ते आपण श्रीलंकेला विकले. तेच गुड्स आपण श्रीलंकेला विकले, त्याला बोलणार इंटरपोर्ट ट्रेड. म्हणजे एका कंट्रीमधून इम्पोर्ट करायचं, दुसऱ्या कंट्रीला एक्सपोर्ट करायचं, त्याला बोलणार इंटरपोर्ट. ओके, ट्रेड. येस गाईज, शाबास. फॉरेन ट्रेडचा आपल्या इंडियामध्ये काय रोल असला पाहिजे का नसला, याच्यावर आपण खूप डिबेट करू शकतो गाईज. बट ऑब्वियस फॉरेन ट्रेड असला पाहिजे. फॉरेन ट्रेड का असला पाहिजे, तुम्हाला एक जसं समज येते. फॉरेन ट्रेडने काय होणार सांगा. पहिली गोष्ट, फॉरेन करन्सी आपल्याकडे येणार. ओके, दुसरं, लोकांना जॉब भेटणार. का? बिकॉज जर तिथले लोक इथे येऊन बिझनेस स्टार्ट करणार तर ते लोक खूप सारा फॉरेन करन्सी आणणार आणि इथल्या लोकांना जॉब देणार गायचं. ओके, अजून काय, इन्फ्रास्ट्रक्चर वाढणार गायचं, आपल्या इंडियामध्ये डेव्हलपमेंट होणार. अजून टेक्नॉलॉजी काय होणार, शेअरिंग होणार. जी टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे ते आपण त्यांना शेअर करणार, त्यांच्याकडली आपण घेणार. समजते गाईस, जे आपल्याकडे प्लस पॉईंट आहे आपण त्यांना शेअर करणार गाईस. मेन म्हणजे कंझ्युमरला व्हरायटी गुड्स भेटणार. आता एक साधा पेन घ्या, पेनची किती व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे गाईस. साधा साबण घ्या, साबणची किती आपल्याला व्हरायटी अवेलेबल आहे गाईस. का? बिकॉज ऑफ फॉरेन मार्केट. इंडियामध्ये असेल ना तर मोनोपॉली असल्यामुळे इथल्या ट्रेडरला कोणत्या प्रकारचं नुकसान होत नाही, कारण की त्यांना माहिती आहे फॉरेनचा ब्रँड आपल्याकडे चालत नाहीये, फॉरेनचा ब्रँड आपल्याकडे येत नाही, तर आपण जे विकणार ते कंझ्युमरला घ्यावंच लागणार.
म्हणून ते क्वालिटी सोबत कॉम्प्रोमाइज करू शकतात. ओके. बट जर फॉरेनचा जर कोणी आला इकडे विकायला चांगलं क्वालिटी घेऊन, मग आपण काय करणार? बट ऑब्वियस फॉरेनचे प्रोडक्ट घेणार, इम्पोर्टेड गुड्स आपण यूज करणार आणि आपण लोकल प्रोडक्टला जास्त भाव देणार नाही. हे बघून काय होणार? त्यांचा भाई इगो हर्ट होईल. कुछ भी करने का लेकिन आपने इगो हर्ट नहीं करने का, असं कोण बोलणार? लोकल ट्रेडर बोलणार. तू काय आपण काय बोलणार? भाई मग एक काम कर, तू त्याच्यासारखं क्वालिटी दे आम्हाला, तुझा प्रोडक्ट आम्ही बाय करू. मग आता ते काय करणार? त्या क्वालिटीमध्ये काम करणार, स्वस्तमध्ये चांगलं, स्वस्तमध्ये मस्त द्यायचा प्रयत्न करणार. याच्यामध्ये कोणाचा फायदा होणार? जास्त करून कन्झ्युमरचा. समजते? कारण कॉम्पिटिशन एवढं वाढणार ना गाईज, आपल्याला फॉरेन करंट कंट्रीच्या कॉम्पिटिशन सोबत जर आपल्याला कॉम्पिट करायचं असेल, त्यांच्याशी मॅच करायचं असेल, तर आपल्याला त्यांच्यासारखं क्वालिटी द्यावीच लागणार. समजतं गाईज? येस. पहिला पॉईंट काय होता? फॉरेन करन्सी आपल्याकडे येणार गाईज. दुसरं काय? एन्करेज इन्व्हेस्टमेंट. आपल्याकडे एवढे भारी भारी रिसोर्सेस आहेत ना गाईज, खूप भारी भारी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, खूप भारी भारी प्लेसेस आहेत जिथे फॉरेनचे कंट्री आपल्याकडे इन्व्हेस्ट करायला बघतात गाईज. समजते? आता अयोध्याचं एक्झाम्पल घ्या किंवा कोणतं लक्षद्वीपचं एक्झाम्पल घ्या किंवा कोणत्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये घ्या. फॉरेनचे लोक इथे येऊन इन्व्हेस्ट करतात. म्हणजे काय? तिकडचा फॉरेनचा कोणता हॉटेल आहे, त्यांनी इथे 5 स्टार हॉटेल बनवलं गाईज, किंवा इथे त्यांनी टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हाइड केली, किंवा त्यांनी इथे ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी प्रोव्हाइड केली. याच्याने काय होणार आहे? तिथले लोक इथे येणार, खूप सारा पैसा घेऊन जायचं. ओके. आणि काय होणार आहे? इन्व्हेस्टमेंट वाढणार. समजते गाईज? त्यामध्ये अल्टिमेटली कोणाचा फायदा होणार? आपल्या इंडियाचा. आणि तसंच उलट वाईस वर्सा, आपले लोक तिथे जाऊन आपला माल विकू शकतात. हापूस मँगोला डिमांड खूप आहे गायचं बाहेर. हापूस मँगो कुठे बनतो? कोकणामध्ये गायचं की आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे इथला प्रोडक्ट आपण तिथे जाऊन विकू शकतो, म्हणजे आपल्या लोकांना तिथे खूप भाव के भेटेल. समजतं गाईस? व्हॅल्यू रिस्पेक्ट तिथे भेटेल बिकॉज ऑफ फॉरेन ट्रेड. बट ऑब्वियस डिव्हिजन ऑफ लेबर स्पेशलायझेशन. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याकडे मसाल्याचा पदार्थ खूप चांगला भेटतो, की मिरची असो किंवा अत्तर असो, वॉट एव्हर, किंवा कापूस असो, आपल्याला खूप चांगला भेटतो गाईस, बिकॉज आपली माती त्यासाठी बनली आहे. आपल्या मातीमध्ये ते कापूस वगैरे खूप छान छान बनतो. तर आपल्याला कधी जास्त आहे, आपण ते दुसऱ्याला विकणार. इलेक्ट्रॉनिक गुड्सचं जे रॉ मटेरियल आहे, जे गोल्ड सॉरी डायमंड वगैरे जे आहेत, ते आपल्याकडे चांगलं भेटत नसेल तर आपण दुसऱ्याकडून घेणार. समजते? याला म्हणतात डिव्हिजन ऑफ लेबर. समजा एखाद्या कंट्रीचं टेक्निक खूप स्ट्रॉंग आहे, टेक्नॉलॉजी खूप स्ट्रॉंग आहे, ऍडव्हान्स आहे, तर आपण त्यांची टेक्नॉलॉजी फॉलो करणार, यूज करायला काहीच. समजा एखाद्या कंट्रीमध्ये मॅन पॉवर खूप स्ट्रॉंग आहे, तर आपण तिथले मॅन पॉवर यूज करणार काहीच. समजते? मोस्ट ऑफ टेक्नॉलॉजीचं जर बात केली ना गाईज, जपानचं फर्स्ट रँकला मोस्ट ऑफ. ओके. जपान, चायना, जर्मनी, वॉट ओके. आपण पण मेक इन इंडिया याच्या अंतर्गत आपण बऱ्याचशा गोष्टी करतो गाईज. ओके. तर अल्टिमेटली काय असणार गाईज, पूर्ण वर्ल्डमध्ये जे पण चांगले चांगले बोलतो ना टॉपचे कंपन्या आहेत, त्यामध्ये इंडियातल्या लोकांचा बोलतो ना सोयीचा नाही तर, की बोलतो ना एक वाघाचा, बोलतो ना एकदम मोठा वाटा आहे. कारण ते जे टेक्नॉलॉजी आहे ना, जे दिमाग आहे, जे आयडिया की ते आपल्या इंडियातल्या लोकांकडून पण भेटतं आहे. समजते? तर बघा, स्किल्ड मॅनपॉवर ज्या ठिकाणी आहे तिथं मॅनपॉवर घेणार आपण, ज्या ठिकाणी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स आहे तिथून टेक्नॉलॉजी घेणं गाईज. समजते? ऑप्टिमम अलोकेशन अँड युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. याने काय होणार? बट ऑब्वियस आपल्याला समजेल की आपण कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, आपण कोणत्या कंट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, सो दॅट आपल्याला रिटर्न जास्त मॅक्झिमम भेटलं. ओके गाईज? अल्टिमेटली आपल्याला काय करायचंय? बिझनेस करून आपल्याला पाहिजे काय? नाव पाहिजे? ऑब्वियसली पाहिजे. फक्त नाव भेटलं, लॉस झाला चालेल का? नाही. पहिले आपल्याला पैसा, ओके, प्रॉफिट आपल्याला झाला पाहिजे. नेक्स्ट आहे अवेलेबल ऑफ मल्टिपल चॉईस गाईज. मग सांगितलं एक्झाम्पल मी. लोकल जे आहे ट्रेडर, ते लोक पहिले काय करायचे? कसे पण विकायचे. नंतर काय आलं? फॉरेनचे लोक इकडे यायला लागले, आपलं प्रोडक्ट विकायला लागले. त्या हिशोबाने लोकल लोक लोक जे आहेत ना, लोकल ट्रेडर्स, ते लोक फॉरेनचा कॉम्पिटिशनला मात देण्यासाठी ते लोक क्वालिटी वाढवायला लागले. समजते गाईस? अल्टिमेटली फायदा कोणाचा आहे? कन्झ्युमरचा. रेप्युटेशन आपल्या टाटा ग्रुपचं नाव खूप ओके चांगलं आहे, ओके, फॉरेन कंट्रीमध्ये गाईज. रिलायन्स अदानीचं नाव खूप स्ट्रॉंग आहे गाईज. ओके. फॉरेन कंट्रीमध्ये. समजते? कारण की आपलं जे मोठे मोठे ब्रँड आहेत ना गाईज, ते फक्त इंडियामध्येच नाही तर दुसऱ्या कंट्रीमध्ये पण आपण ओके जाऊन विकतो. समजते गाईज? शाबास. बघा, जसं आपण बोलतो ना टेक्नॉलॉजीच्या बाबतीत, जापान ॲडव्हान्स आहे का? बघा, जापान. इन केस ऑफ ओके कंट्रीज लाईक जापान, स्वित्झर्लंड, गुडविल,
फॉरेन मार्केट क्वालिटी प्रोडक्शन समजते. आणि त्यांचा मेन फोकस काय असतो की क्वालिटी. डोंट कॉम्प्रोमाइज विथ ओके क्वालिटी गाईज. आपल्या इंडियातला जो फॉरेन ट्रेड त्याचं काय होतं की स्ट्रक्चर की कसं काय वाढलं कसं कमी झालं ते बघूया आपण. एवढा इम्पॉर्टंट नाही पाठ हा, तर बघून घ्या. आपला जीएनपी कसं जीएनपी म्हणजे काय ग्रॉस नॅशनल इन्कम ओके प्रोडक्ट ओके या फिर ग्रॉस नॅशनल इन्कम गायचं ओके काय झालं बघा 17.55 पासून आपण 25% ला जायचं बघा. पहिले 1990 काय आला फॉरेनचा जो आपल्या इंडियातला जो जीएन आहे ना ग्रॉस नॅशनल इन्कम तो किती होता 17.55 ओके. मग तो वाढला 25% वाढला कधी 2006-07 मग तो अजून वाढला की 48.8% झाला 16-17 ला ओके. चांगले इंडिकेटर चांगले आहे की चांगलं इंडिकेटर की आपण इंडिया डेव्हलप करतो गाईज. तुम्हाला नंबर वगैरे आठवण ठेवायची गरज नाही गायचं ओके बिकॉज एवढं नंबर वगैरे सगळं आठवण ठेवणं पॉसिबल नाही गायचं. तुम्ही जर करताय तर वेल अँड गुड. इन्क्रीज इन व्हॉल्यूम अँड ट्रेड बिकॉज आता आपण सध्या ना 1-1 टन 2-2 टन माल घेत नाही आपण खूप हजारो टन माल घेतो गाईज. आपला जो ट्रेड आहे तो वाढत चालला गायचं ओके. व्हॉल्यूम म्हणजे काय ओके 1-2-3-4 टन नाही खूप जास्त माल आपण ओके दुसऱ्या कंट्रीमधून विकत घेतो ओके. तेल झालं पेट्रोलियम झाले पेट्रोलियम प्रोडक्ट्स कपडा झाला घ्यायचं आपण काय करतो दुसऱ्या कंट्रीमधून ओके जास्त व्हॉल्यूम मध्ये ओके विकत घेतो. नेक्स्ट काय चेंज इन कंपोजिशन ऑफ ओके एक्सपोर्ट बघा इथे त्यांनी एक्झाम्पल दिले. स्वातंत्र्याच्या पहिले ओके बिफोर इंडिपेंडन्स आपण काय करायचो प्रायमरी प्रोडक्ट कोणाला समजायचो जे आपण एक्सपोर्ट करतोय ते काय होते ज्यूट कॉटन ऑइल सीड्स लेदर ओके ओके फूड ग्रेन. पण आता आपण काय करतो त्याच्या व्यतिरिक्त अजून आपण दुसरे पण गोष्टी विकतो ओके एक्सपोर्ट करतो ते आपण आपल्या इथं प्रायमरी बनवले ओके. त्यामध्ये काय काय येणार गार्मेंट्स जेम्स ज्वेलरी इलेक्ट्रॉनिक गुड्स हे पण आपण आता विकतो गाईस समजते. जास्तच फक्त तेवढ्यावरतीच आपण ओके डिपेंड राहायचं नाही की गाईस आपण थोडं डेव्हलपमेंट करतो गाईस. चेंज इन कंपोजिशन ऑफ इम्पोर्ट पहिले काय करायचो आपण जे कन्झ्युमर गुड्स आहे ना ते फक्त आपण विकत म्हणजे पहिले काय होतं इंडियामध्ये का फक्त जगायचं बस सर्व्हाइव्ह करायचं बस. आजचा दिवस आला श्वास घ्या जगा आजचं खा जगा उद्याचा परत दिवस येणार जेव्हा जगा बस सर्वायवल फक्त आपला मेन पर्पज काय होता सर्वायवल. आपल्याला वर्ल्डच्या रँकिंग मध्ये यायचं असं कोणतं हॅबिट किंवा कोणती इच्छा नव्हती पण आता आपण त्या रँकिंग मध्ये येतोय नाही समजते. तर पहिले आपण कन्झ्युमर गुड्स मेडिसिन क्लोथ हे गोष्टी आपण विकत घ्यायचो पण नंतर आपण काय केलं आपला इम्पोर्ट वाढवला. बोललो आपण फक्त हे मेडिसिन वगैरे घेणार नाही आपल्याला थोडं ऍडव्हान्स कामं करायचे आहे. आपल्या इंडियामधले फॅक्टऱ्या चांगल्या डेव्हलप व्हायला पाहिजे काय त्यासाठी आपण मोठ्या मोठ्या मशीन्स विकत घ्यायला लागलो गाईस. मोठ्या मोठ्या मशीन आपण इम्पोर्ट करायला लागलो बघा. हायटेक मशीन्स केमिकल फर्टिलायझर स्टील. ओशनिक ट्रेड म्हणजे काय आपण आपला जो आहे ना इंडिया तुम्ही बघितलं असलं की जो खालचा भाग आहे ना ओके तो पूर्ण आहे ना आपला समुद्राच्या साईडला ओके म्हणजे आपला जो पण ट्रेड आहे ना तो इंटरनॅशनल ट्रेड तो आपला मोस्ट कशावर डिपेंड आहे सी वे ओके घ्यायचं ओके सी ट्रान्सपोर्ट ओके समुद्री मार्ग ओके. आपला पूर्ण ट्रेड पण ओके जो पण आहे ना आपला ओके पूर्ण इंडियातला ट्रेड त्यापैकी आपला 68% जो ट्रेड आहे तो होतो कसा ओके ओके ओशनिक ओके ट्रेड समजते. आणि त्यासाठी आपल्याला दुसऱ्या कंट्रीतल्या लोकांसोबत चांगलं बॉन्डिंग ठेवावं लागतं गाईस. आता आपल्या साईडला कोण कोण आहे गाईस जे समुद्रामध्ये आहेत श्रीलंका फिलिपिन्स आहे म्यानमार आहे गाईस ओके ओके अफगाणिस्तान ओके बरेचसे नेपाळ वगैरे ओके चायना पाकिस्तान ते त्या साईडला बरेचसे कंट्री आहेत म्हणजे आपल्याला त्यांच्यासोबत जर इच्छा नसेल तरी पण आपल्याला त्यांच्यासोबत चांगलं वागावं लागतं ओके. पण इंडिया नेहमी दोस्तीचा बोलतो नाही का मित्राचा बोलतो नाही का त्या हिसाबाने ओके ट्रीट करतो ओके. डेव्हलपमेंट ऑफ न्यू पोर्ट आपला जो इंडियातला जो आहे ना ओशनिक ट्रेड तो मोस्ट ऑफ ना इंडियातला 3 पोर्ट ओके एक मुंबई एक कलकत्ता एक चेन्नई या तिघावरती डिपेंड होता. सगळ्यात जास्त होतो ना ट्रेड कुठून व्हायचा मुंबई कलकत्ता चेन्नई. पण त्यांना समजलं की आपल्या इंडियातल्या गव्हर्नमेंटला की या तिघावरती आपण जास्त बर्डन देऊ शकत नाही तर आपण हळूहळू दुसरे पण बोलतो ना पोर्ट ओके तिथे नाही का जहाज येतात ओके शिप येतात आपलं ते माल खाली आणतात काढतात दुसरा माल भरतात ओके. ते पोर्ट आपल्या इंडियातल्या लोकांनी डेव्हलप केले गाईस. आता नवीन नवीन बनलेत कांडला कोची विशाखापट्टणम के नावाशेवा ओके अजून पण बनत आहे गाईस ओके. हे झालं आपल्या इंडियातल्या काय होता क्वेश्चन कंपोजिशन अँड डायरेक्शन ऑफ इंडियाज फॉरेन ट्रेड गाईस. तुम्ही बघू शकता इकडे
आपण किती खर्च केलाय पेट्रोलियम मध्ये? $82,944 ओके मिलियन डॉलर ओके. तो वाढला बघा 67 ला. हे सगळं आपला खर्च आहे गाईज ओके. हे आपण इम्पोर्ट केले. इम्पोर्ट केल्यानंतर आपला खर्च वाढतो. आणि आपला सगळा एक्सपोर्ट आहे बघा. आपली कमाई ओके. सेल ओके. एक्सपोर्ट म्हणजे आपला कमाई, इम्पोर्ट म्हणजे आपला खर्च ओके. बघा गाईज, जर आपला एक्सपोर्ट जास्त असेल ना आणि इम्पोर्ट कमी असेल ना तर चांगलं ओके. त्याला बोलतात सरप्लस. जेव्हा आपला एक्सपोर्ट कमी आहे आणि इम्पोर्ट जास्त आहे म्हणजे आपण विकतो कमी आहे आणि विकत जास्त घेतोय. चांगलं नाही आहे ओके. उलट आपला म्हणतो ना जास्त पैसा चाललाय बाहेर. त्याला बोलणार डेफिसिट ओके गाईज. जेव्हा आपला एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट दोन्ही सेम आहे त्याला बोलणार बॅलन्स ओके गाईज. शाबास. नेक्स्ट बघा, डायरेक्शन ऑफ इंडियाज फॉरेन ट्रेड म्हणजे आपण कसं कोणत्या कंट्री सोबत कुठे माल विकतो, कोणत्या कंट्रीमधून माल घेतो, कोणत्या कंट्रीला विकतो त्याला बोलतात की डायरेक्शन ऑफ इंडियाज फॉरेन ट्रेड ओके गाईज. बघा इथे पृथ्वी आहे बाहेर चाललाय, सॉरी आपले आतमध्ये आला त्याला इम्पोर्ट बोलतात, बाहेर गेला ते एक्सपोर्ट. त्याचे पण वेगळे कॉन्सेप्ट आहे गाईज. इम्पोर्ट कशाला बोलतात, एक्सपोर्ट कशाला बोलतात ओके. आपल्या इंडियामध्ये आलं त्याला इम्पोर्ट बोलतात, आपल्या इंडियातून बाहेर गेलं त्याला बोलणार एक्सपोर्ट बोलणार. त्याचे पण वेगवेगळे कॉन्सेप्ट आहे गाईज, ते तुम्हाला ऍप्लिकेबल नाहीये. तेव्हा याच्यामध्ये तेच दिले. इंडियाच्या पहिले आपल्याला ब्रिटन जास्त, आपण ब्रिटनने आपल्या याच्यामध्ये जास्त प्रेशर टाकला आहे. डॉमिनन्स डॉमिनन्स ओके. कशाच्या बाबतीत? इम्पोर्टच्या बाबतीत. नंतर काय आलं, आफ्टर इंडिपेंडन्स आपण ना बऱ्याच सगळ्या कंट्रीज सोबत फ्रेंडशिप करायला लागलो. नंतर युएसएने बाजी मारली काय की टॉप मध्ये यायचं. नंतर त्यानंतर जर्मनी, नंतर जपान, नंतर युके म्हणजे हायेस्ट होते ना हाय ओके. टॉप 5 इम्पोर्टर ओके, सॉरी टॉप 5 ओके एक्सपोर्टर म्हणजे जिथून आपण इम्पोर्ट करतोय म्हणजे आपण कोण झालो इम्पोर्टर. ते कोण झाले एक्सपोर्टर. मग आपण जास्त कोणाकोण इम्पोर्ट करायचो? युएसए, नंतर जर्मनी ओके, नंतर जापान, नंतर युके ओके. ट्रेंड्स इन इंडियाज फॉरेन ट्रेड सिन्स 2001 ओके. आपण कसं फॉरेन ट्रेड केलं इंडियामध्ये की त्याचा एक ट्रेंड आहे म्हणजे कोणते गुड्स आपण जास्त घेतले, कोणते कमी घेतले. त्यात पहिला आहे इंजिनिअरिंग गुड्स. बघा शेअर ऑफ इंजिनिअरिंग गुड्स वॉज 25% इन इंडियाज टोटल एक्सपोर्ट इन 1718. म्हणजे एक्सपोर्ट जे केले आपण त्यामध्ये 25% कसला हिस्सा आहे? इंजिनिअरिंग गुड्स. त्यामध्ये काय काय येतं? ऑटोमोबाईल्स, ऑटो कंपोनंट, मशिनरी, इन्स्ट्रुमेंट्स. समजते? 2010-11 ओके ते 2014-15 ओके. आपण काय केले? आपला एक्सपोर्ट वाढला काय ओके. $16 बिलियन पासून आपण $24.8 बिलियन ओके आपण एक्सपोर्ट केलं. चांगलं की इंडिकेटर घ्यायचं ओके. पेट्रोलियमचं काय आलं बघा. आपण किती आपण बघा फक्त आपण पेट्रोल जे आहेत ना पेट्रोलियम गुड्स आपण फक्त विकत घेत नाही. आपल्याकडे रिफायनरी आहे, माहित असेल. रिफायनरी काय असतं? कच्चा जो असतो कच्चा पेट्रोलियम की जेव्हा ऑइल असतं ते आपण काय करतो की प्रोसेस करून आपण त्याचं कन्झ्युम करतो. डायरेक्ट ते वाला कच्चा माल आपण कच्चा ऑइल खाल्ल्यानंतर आपण ओके जिवंत राहणार नाही काय ते डायरेक्ट कुठे ढगात ओके. समजते? मग त्याच्यावर प्रोसेस होतं त्याला ओके बोलतात ओके रिफायनरी. तर पेट्रोलियम गुड्स काय आलं बघा. पेट्रोलियम गुड्स हॅड शेअर ऑफ 4.3% इन टोटल इंडियाचे एक्सपोर्ट इन 2001 ओके. 2000 ते 2001 मध्ये आपण 4.3% आपण एक्सपोर्ट कोणाचा करायचो? पेट्रोलियम प्रोडक्टचा. नंतर ते वाढलं काय ओके. नंतर ते वाढलं झालं किती? 20.1% ओके 2013-14 बघा. म्हणजे विदिन 13 इयर मध्ये आपण मोर दॅन 5% आपण काय की आपण एक्सपोर्ट केला ओके. म्हणजे मोर दॅन 5 टाइम्स काय टाइम्स पर्सन नाही. 4% पहिले होता, नंतर झाला 20%. झालं किती? 4 to 5 टाइम्स एक्स्ट्रा ना गाईज. समजते? केमिकल आणि केमिकल प्रोडक्ट आहे ओके. त्याचं काय होतं इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट आपण करायचो केमिकलमध्ये. केमिकल अँड केमिकल प्रोडक्ट ओके. बघा द शेअर ऑफ दिस आयटम किती आहे? 10.5 ओके 10.4% इन 14-15. समजते? जेम्स अँड ज्वेलरी आपण ते पण एक्सपोर्ट करतो. आपण असं नाही की फक्त आपण दुसऱ्या कंट्रीमधून गोल्ड घेतो. आपल्याकडे डायमंड, आपण डायमंड पण खूप एक्सपोर्ट करतो. आपण गोल्ड आणि डायमंड खूप एक्सपोर्ट करतो काय समजते? तर आपण किती एक्सपोर्ट केलं तर जेम्स अँड ज्वेलरी मध्ये मोती आहे असं ना ते खडे ओके एकदम खूप कॉस्टली असतं काय ते. किती 13.3% आपल्या इंडियामध्ये होता. कशामध्ये? 14-15 ला काय ओके. 14-15 ला आपला किती होता शेअर ओके एक्सपोर्ट मध्ये? 13.3% ओके. मग टेक्सटाईल रेडीमेड गार्मेंट आपण किती करायचं एक्सपोर्ट? 11.3% ओके. समजते? 11.3% आहे. हे डेटा कसला आहे?
14-15चा घ्यायचा. ओके, नंबर तुमचा आठवण राहू शकत नाही तर एक अप्रॉक्सिमेटली तुम्ही सांगू शकता. एक्झॅक्ट तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही अप्रॉक्सिमेटली हा शब्द यूज करू शकता. ओके गाईज, हे झालं आपला एक्सपोर्ट. आता इम्पोर्ट. एक्सपोर्टमध्ये आपण इंजिनिअरिंग गुड्स केले, अजून काय केलं, केमिकल, अजून पेट्रोलियम गुड्स केलं, जेम्स केलं गाईज. ओके, जेम्स, ओके, अँड गोल्ड, डायमंड, वॉट एव्हर. ओके, ज्वेलरी, इन शॉर्ट टेक्सटाईल, हे आपण जास्त एक्सपोर्ट करतो. नंतर आपण इम्पोर्ट बघूया. इम्पोर्टमध्ये आपण काय करायचो, पेट्रोलियम, वरती होते पेट्रोलियम प्रोडक्ट्स. ओके, हे कच्चा, ओके, कच्चा माल असतो ना, कच्चा तेल. ओके, ते आपण बाय करतो. मोस्ट ऑफ आपण कुठे बाय करतो, ओपेक कंट्री. ओके, ओपेक कंट्री माहिती असेल ना मला, इराक, इराण, कुवेत है ना, सौदी. ओके, त्या कंट्रीमधून आपण एक जे आहे ना पेट्रोल, ओके, बाय करतो. ओके, मग ते पेट्रोल आपल्याकडे काय होतं, रिफायनरी. ओके, आय थिंक जामबाग. ओके, जामबाग करके एक एरिया. ओके, जो आय थिंक रिलायन्सच्या अंडरमध्ये आहे, खूप मोठा आहे गाईज. ओके, त्या ठिकाणी एक रिफायनरी आहे गाईज. ओके, मोठी. ओके, बघा पेट्रोलियम प्रोडक्टमध्ये काय होतं, 1990-92 मध्ये 27% हिस्सा होता काय पेट्रोलियम प्रोडक्ट. ओके, मग तो वाढला गाईज. ओके, बघा 31 झाला. ओके, इम्पोर्ट वाढणं म्हणजे चांगलं इंडिकेटर नाही, म्हणजे आपण जास्त त्यावरती डिपेंड आहोत. ओके, आपण जर जास्त कोणत्या कंट्रीवर डिपेंड राहिलो ना गाईज, तर ते काय करतात, भाव खाणार. ओके, कोणी बोलतो ना, मग ते आपण ते लोक जे बोलत तसं आपलं ऐकावं लागलं गाईज, समजते. पण जास्त इम्पोर्ट वाढणं चांगली गोष्ट नाही गाईज. मग गोल्ड आपण इम्पोर्ट करतो गाईज. बघा, द गोल्ड इम्पोर्ट डिक्लाइन चांगलं आहे. 53.3% आपण 53.3 बिलियन डॉलरचा आपण इम्पोर्ट केलं होतं गाईज 11-12ला. ते झालं कमी, 27.5 बिलियन झालं. ओके, 13-14 चांगले इंडिकेटर आहे गाईज, समजते. आपण जास्त एक्सपोर्ट केला पाहिजे, समजते. फर्टिलायझरचं काय आलं, फर्टिलायझरचं पण आपण जे आहे ना इम्पोर्ट करायचो 4.1% 1990-91च्या डेटानुसार. झालं किती आता 1.3%. ओके, 16-17च्या डेटानुसार. म्हणजे भले टाइम लागतोय काय. ओके, 1990 नंतर 16 मध्ये खूप मोठा गॅप आहे, टाइम लागतोय. तर पण जे आहे फ्रुट्स, ओके, जे इनपुट जे आउटपुट आहे चांगले. काय आउटपुट चांगले, म्हणजे आपलं इम्पोर्ट कमी होते ते आपलं आउटपुट आहे, समजते. इम्पोर्ट कमी व्हायला चांगलं असतं. नेक्स्ट काय, आयर्न स्टीलचं काय आलं, ते पण कमी झालंय 4.9% झालं, किती 2.1. ओके, 16-17चा डेटा आहे का, पहिले 4.9 होता, नंतर 2.1 झाला काय. ओके, स्टील वगैरे. ओके, आता आपण स्टील जास्त एक्सपोर्ट करतो काय. ओके, बरेचसे मोठे मोठे प्लेयर आपल्याकडे आहे. ओके, जिंदाल स्टील नाव ऐकलं आहे ना. तेच नाही, अजून पण दुसरे कंपनीचे स्टील आहे. आय थिंक टाटा पण स्टीलमध्ये आहे का, टाटा स्टील. ओके, त्याचं पण चांगला रोल आहे. ओके, स्टीलमध्ये. कॉन्सेप्ट ऑफ बॅलन्सचा पेमेंट म्हणजे काय, इन शॉर्ट, आपण किती रुपये देणं आहे दुसऱ्या कंट्रीला आणि किती रुपये घेणं आहे, त्याला बोलणार बॅलन्स ऑफ. ओके, पेमेंट, समजतंय. बघा, बॅलन्स ऑफ पेमेंट इज अ समरी ऑफ स्टेटमेंट ऑफ ऑल दी ट्रान्झॅक्शन बिटवीन द रेसिडेंट ऑफ वन कंट्री अँड द रेस्ट ऑफ वर्ल्ड. जर आपला इंडिया आहे, इंडियाने एक्सपोर्ट केलं दुसऱ्या कंट्रीला, इम्पोर्ट पण करणार ना काय, समजते. एक्सपोर्ट किती गेलं, इम्पोर्ट किती गेलं, सगळ्यांचा ओके डेटा. ओके, त्याला बोलणार ओके ट्रान्झॅक्शन, त्याला बोलणार बॅलन्स ऑफ ओके पेमेंट, समजते. त्यामध्ये त्यांनी काय दिले, बॅलन्स ऑफ ट्रेड. बॅलन्स ऑफ ट्रेड काय असतं, बॅलन्स ऑफ ट्रेडला आणखी एक नाव काय, इंटरनॅशनल ट्रेड ओके बॅलन्स, समजते. एक्सपोर्ट इम्पोर्ट किती ते सगळं सांगतो. इथे काय होतं, बॅलन्स ऑफ पेमेंट. ओके, इज अ समरी ऑफ स्टेटमेंट ऑफ ऑल दी ट्रान्झॅक्शन बिटवीन रेसिडेंट ऑफ वन कंट्री अँड द रेस्ट ऑफ वर्ल्ड, समजते. एक आपल्या इंडियातला आणि एक बाहेरच्या, त्या दोघांमधलं ट्रान्झॅक्शन त्याला बोलणार डेट. त्या दोघांमधल्या ट्रान्झॅक्शनचा समरी त्याला बोलणार बॅलन्स ऑफ ओके पेमेंट, समजते. नंतर बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे काय, एक्सपोर्ट इम्पोर्टचा डेटा त्या सगळ्या दोघांमधलं के डील. ओके, त्याला बोलणार बॅलन्स ऑफ ट्रेड. ओके, बघा, बॅलन्स ऑफ ट्रेड इज द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यू ऑफ एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट. इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये काय डिफरन्स आहे, काय बॅलन्स, त्याला बोलणार की बॅलन्स ऑफ ट्रेड. त्याला आणखी एक नाव काय, इंटरनॅशनल ट्रेड ओके बॅलन्स, समजते. एक्सपोर्ट जास्त असेल, इम्पोर्ट कमी असेल, त्याला काय बोलणार, सरप्लस. एक्सपोर्ट कमी, इम्पोर्ट जास्त, त्याला बोलणार डेफिसिट. परत आहे का, एक्सपोर्ट जास्त, इम्पोर्ट कमी, त्याला बोलणार सरप्लस. एक्सपोर्ट कमी, इम्पोर्ट जास्त, त्याला बोलणार डेफिसिट. एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट दोन्ही पण सेम, त्याला बोलणार बॅलन्स, समजते. हे सगळं त्यात लिहिलंय काय, ते बघून घ्या. येस, अशा प्रकारे टॉपिक संपला. खूप लहान टॉपिक आहे, खूप इझी आहे आणि खूप सर्व टॉपिक मी कव्हर केले गाईस.
फ्रॉम फर्स्ट टू लास्ट. ओके, आय हॅव कवर एव्हरीथिंग आणि रिवाईज प्रॉपर केलं गाईज मी. कोणत्या प्रकारचं असं पळवायचा प्रयत्न नाही केला. हो, जिथे वाटलं तिथे थोडं डीप पण गेलो गाईज. ओके, तुम्हाला सांगायची इच्छा किंवा हे सांगितलं पाहिजे असं मला वाटलं आणि याच्यामध्ये खूप एफर्ट लागले गाईज. तर कृपया करून हे लेक्चर प्रॉपर बघा, रिव्हिजन प्रॉपर बघा बघा आणि शेअर करा. तुम्हाला झाला फायदा तसा दुसऱ्या तुमच्या मित्राला फायदा व्हायला पाहिजे. बिफोर एक्झाम तुम्ही 1, 2, 3, 4 वेळा बघू शकता. आय डोंट थिंक की 10 to 12 मध्ये झालं असेल. ओके, हे प्रॉपर काउंटिंग नाही केले गाईज किती झाले अवर्स, पण मला वाटत नाही 10-12 अवर्स झाले असतील. ते तुम्ही 1 किंवा 2 दिवस बसून बघू शकता. लमसम तुमचं इकॉनॉमी रिव्हिजन होऊ शकतं. आय विल प्लॅन की पेपर कसा लिहायचा, पेपरचं इम्पॉर्टंट क्वेश्चन कसे म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चनची लिस्ट काय, पेपर कसा अटेंड करायचा, कसा प्रेझेंट सगळं सांगा मला. रायटिंग कसं ते मी तुझा प्लॅन करतो काय ओके. पण तुमचा रिस्पॉन्स तुम्हाला द्यावा लागेल की तुम्ही लेक्चर पाहिले की नाही ते तुम्ही कमेंटला सांगा आणि मी माझ्या साईडने प्रॉपर द्यायचा प्रयत्न केला गाईस. पण तरी पण त्यात जर काय झाले मिस्टेक बोलताना वगैरे तर सॉरी फ्रॉम माय साईड गाईज. ओके, आणि थोडा सपोर्ट दाखवा गाईस. म्हणजे लाईक करा, शेअर करा आणि चांगलं वाटलं असेल तर ओके सबस्क्राईब करा गाईज. ओके, सो दॅट आम्हाला पण समजेल की तुम्ही लोकांनी लेक्चर पाहिलंय. कारण की अल्टिमेटली आमचा पर्पज काय असतो की लोकांनी बघावं. ओके, जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तुम्ही प्लीज ओके कळवा गाईज. ओके, आणि डाऊट असतील तुम्ही विचारू शकता गाईज. ओके आणि आफ्टर युअर एक्झाम ओके तुमचा एक्झाम संपल्यानंतर आपण लगेच CMA फाउंडेशनची बॅच ओके चालू करतो गाईज. ओके, ऑनलाईनसाठी. तर तुम्हाला काय वाटलं त्यामध्ये काही शंका कुशंका डाऊट्स वगैरे तुम्ही विचारू शकता गाईज. ओके, त्याच्याबद्दल. ओके, बिकॉज अल्टिमेटली आपला पर्पज काय काहीतरी बनायचं गाईज. ओके, फक्त ग्रॅज्युएशन करून काय होत नाही. त्यासोबत तुम्हाला चांगलं काहीतरी प्रोफेशनल डिग्री घ्यावी लागणार गाईज. तर आम्ही CMAचे त्यामध्ये स्पेशलाइज आमचा CMA आहे गाईज. तुम्ही त्यासाठी एनरोल करू शकता. तुम्ही पहिले एक्झाम प्रॉपर द्या 12ची गाईज. ओके, नंतर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. ओके, वी विल इन्फॉर्म यू, वी विल ओके गाईड यू गाईज. ओके, सो डोंट वरी. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम गाईज. गॉड ब्लेस यू. अल्टिमेटली देर इज नो शॉर्टकट फॉर ओके सक्सेस. समजते गाईज काय बोललो मी. फक्त आणि फक्त तुम्हाला अभ्यास आणि अभ्यासच करावा लागणार. समजते. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय, टेक केअर.